आणि पुढची बातमी येते ती गोव्याहून। गोव्यामध्ये मनोहर पर्रीकरांची सत्व परीक्षा पार पडली आहे आणि भाजपनं गोव्याच्या विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलंय। भाजपनं 22 विरुद्ध 16 अशा पद्धतीने हे बहुमत सिद्ध केलंय। गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे मनोहर पर्रीकर यांनी आज विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलेलं आहे। मनोज सातवी आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। मनोज, खरं बघितलं तर सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस होता आणि जागांचं अंतरही खूप जास्त होतं, त्यामुळे कदाचित हे कठीण जाईल बीजेपीला असं वाटत होतं। कशा पद्धतीने हा विश्वासदर्शक ठराव पार पडलाय? नक्कीच मनोहर पर्रीकरांनी विश्वासदर्शक हा ठराव आहे तो पास केलेला आहे आणि सिद्ध केलेले आहे की गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि येत्या 5 वर्ष ही कायम सत्ता ठेवणार असा विश्वास मनोहर पर्रीकरांनी व्यक्त केलेला आहे। भाजपचे खरं तर फक्त 13 आमदार होते आणि काँग्रेसचे 17 आमदार असताना देखील हा ठराव भाजपने पारित केला आहे। महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे 3 तसंच गोवा फॉरवर्डचे 3 आणि इतर अपक्ष असा 22 विरुद्ध 16 असा हा ठराव पास केलेला आहे। त्यामुळे आता जी काही शक्यता वर्तवण्यात येत होती की काय होईल भाजपचं आणि गोव्यात नेमकं स्थिर सरकार लाभेल की नाही या संदर्भात तर्कवितर्क केले जात होते, त्याला सर्व पूर्णविराम मिळालेला आहे आणि आता मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झालेले आहेत आणि हा जो ठराव विश्वासदर्शक ठराव आहे तो पास केलेला आहे मनोहर पर्रीकर यांनी। मनोज, धन्यवाद या माहितीसाठी। संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मनोहर पर्रीकर हे गोव्यात परतले आहेत आणि आता पुढची 5 वर्ष गोव्याची धुरा त्यांच्या हाती असणार आहे।